मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, फायनली आपण उद्या संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रेसाठी जाणार आहे. आणि आज मी आपले जाण्यापूर्वी बॅग पॅक करत आहे. तर बॅग पॅक करताना काय काय घेऊन चाललोय ती तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीये. तर दाखवतो तुम्हाला बॅग पॅकिंगमध्ये काय काय घेऊन चाललेलं आहे. तर मित्रांनो, सुरुवात होती कपड्यापासून. तर इथं पॅन्ट आहेत, इथं टी शर्ट आणि शर्ट आहेत. हे गरम कपडे आहेत, तुम्ही पाहू शकताय. आपण केदारनाथला जाणार आहे, लेह लडाखला जाणार आहे, तिथं लागणार आहे. त्यानंतर हे पाहू शकताय, हे टॉवेल, अंडरवेअर, सॉक्स वगैरे हे. आणि त्यानंतर इकडं आलं तर इकडं रेनकोट आहे. अशा प्रकारे हे झालं आपले घालायचे कपडे. त्यानंतर इथं आपले कॉस्मॅटिक म्हणजे इथं टूथब्रश, तेल वगैरे, साबण, ह्याच्यातलं काही वस्तू मिसिंग आहे. ती उद्या जाताना मी घेणार आहे. अशा पद्धतीने आहे. म्हणजे त्यात काय काय गरजेचं आहे माहिती का? एक तर ब्रश आहे, कोलगेट आहे, साबण आहे. तुम्ही फेस वॉश वापरत असाल तर फेस वॉश आहे, कपडे धुवायचं साबण आहे. हे माझ्याकडं मच्छर चावू नये म्हणून आहे ते ओडोमॉस आहे, आणि तेल आहे. अशा प्रकारे त्यानंतर आपण गाडीसाठी काय काय साहित्य घेऊन जाणं आहे हे महत्वाचं आहे मित्रांनो. तर आपली आहे पॅशन प्रो गाडी. आणि पॅशन प्रो गाडी म्हणजे एकदम साधी गाडी. तर आपली ही आहे HSRP नंबर प्लेट, जी आपण ती काढून स्टिकरवाली नंबर प्लेट बसवली. त्यानंतर आपल्या गाडीची ही आहे क्लच केबल, ही आहे ॲक्सिलेटर केबल. त्यानंतर आपलं कुठं जर हवा गेली, पंक्चर झाली, तर त्याच्यासाठी ही आपल्याकडं पंप आहे. त्यानंतर ट्यूबलेस टायर, आपले एखाद्या जागेवर जर पंक्चर झाली तर आपण पंक्चर काढू शकतो. अशा प्रकारचं ट्यूबलेसचं किट आहे. त्यानंतर कोणी समजा आपल्याकडून गाडीतनं पेट्रोल रात्रीचं काढण्याचा प्रयत्न केला, पाईप तुटला, तर एक पाईप आहे. त्यानंतर ही एक प्लग कॅप आहे. त्यानंतर पान आहेत, यांनी मडगाड वगैरे खोलण्यासाठीचं पान आहे. अशा पद्धतीने आहे चेन कव्हर मडगाड खोलण्याचा. त्यानंतर हे प्लग आहे. त्यानंतर हे टायमिंग चेनचं व्हील आहे, काय अशा प्रकारचं व्हील आहे. हे व्हील माझ्या गाडीचं सारखं खराब होतं, त्यामुळं हे व्हील एक आहे. त्यानंतर एक किक स्प्रिंग आहे. समजा कुठं किक स्लिप जायला लागली तर किक स्प्रिंग टाकता येईल अशा पद्धतीने. त्यानंतर एक चिकट टेप आहे. 2 चेन कव्हर लब्बर आहेत. समजा चेन ऑइल काढताना जर पडले तर चेन कव्हर लब्बर आहेत. त्यानंतर हे 2 चेन लॉक आहेत. समजा कुठं आपल्या गाडीचं चेन वगैरे तुटली तर 2 प्रकारचे चेन लॉक आहेत. हे आपलं कुलूप आहे. समजा आपण कुठं डोर मॅट्री वगैरे राहिलो हॉस्टेलला आणि तिथं जर आपण लॉकरमध्ये सामान लॉक करायचं असलं ते कुलूप देत नाही, तर हे आपलं कुलूप असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण गाडीचं चेन किट एक घेऊन चाललोय. समजा कुठं चेन किट खराब झालं गाडीचं तर आपल्याला तिथं बदलता येईल. त्या व्यतिरिक्त आपण लद्दाखला जाणार आहे, तर लद्दाखला जाणार आहे त्यामुळं 2 क्लच प्लेट आणि 1 प्रेशर प्लेट घेऊन चाललोय. ही आपले गाडी बॅग बांधण्यासाठी ही बंजी कॉर्ड आहेत, अजून पण आहेत, त्या बाहेर आहेत. त्यानंतर हे आपले स्क्रूड्रायव्हर आहे. त्यानंतर आपला हे पाहू शकताय, हा आपला आहे मोबाईल होल्डर. तर आपला जुना मोबाईल होल्डर खराब झाला आहे, त्यामुळे हा मी नवीन घेतलाय, उद्या बसवणार आहे मी. त्यानंतर हा एक एक्स्ट्रा चार्जर आहे, मोबाईल चार्जर आपला जुना खराब झाला मध्ये आधी, तर त्यासाठी. ह्यानंतर हे आपल्या झोपण्याचं जुगाड आहे, स्लिपिंग बॅग आणि टेंट आहे. त्यानंतर इकडं आलं तर इकडं आपलं खाण्याचं आहे. हे पाहू शकताय गॅस आणि सिलेंडर आहे. त्यानंतर आपलं चाकू, पातीलं वगैरे. त्यानंतर हे आपले रायडिंग सेफ्टी गिअर आहेत. तर आपल्याकडे रायडिंग जॅकेट वगैरे पण आहेत, पण लईच गरम व्हायला लागलं तर रायडिंग पॅन्टने आपल्याला दम नाही निघला तर आपले हे गिअर लावून आपण चालू शकतो अशा पद्धतीने. ते पण घेऊन चाललोय मी. त्यानंतर हा आहे आपला टोटल सगळा कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे त्यामध्ये Insta360 कॅमेरा आहे, गोप्रो कॅमेरा आहे. हे ते कॅमेरा अटॅचमेंट आहेत कॅमेऱ्याच्या सगळ्या. हा माईक आहे, हे पॉवर बँक आहे, फोन आहे. एका कॅमेऱ्याने मी रेकॉर्ड करतोय. त्यानंतर तुम्हाला रेनकोट तर दाखवलं. अशा पद्धतीने आपण सगळं बॅग पॅकिंग करतोय मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त नाही वेळ आपण रायडिंग जॅकेट हे पाहू शकता, हे आपले रायडिंग बूट आहे, हे बूट घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक स्लीपर घेऊन जाणार आहे, एक स्पोर्ट बूट पण घेऊन जाणार आहे, ते बाहेर आहेत. आता संध्याकाळची अंधार पडला आहे त्यामुळं एक स्लीपर आणि एक स्पोर्ट बूट पण घेऊन जाणार आहे. आणि हे रायडिंग शूज ते काय पाठीमागच बांधायचे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर हे आपली रायडिंग पॅन्ट आहे, हे रायडिंग जॅकेट आहे, हे हेल्मेट आहे. आणि आपण हे सगळं साहित्य इथं 3 बॅग आहेत, त्या 3 बॅगमध्ये बसवणार आहे. 1, 2 आणि तिकडे एक आहे 3. ती खराब झालेली बॅग म्हणजे ते आपण सगळं
ऑटोमोबाईल म्हणजे आपल्या गाडीचं सामान ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण बॅग पॅक केलेली आहे आपल्या पुढच्या ट्रिपला जाण्यासाठी. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर आपण तुमच्या कमेंटला ज्यांचं काय काय मिसिंग आहे ते आपण वाटत पण घेऊ शकतोय. अशा पद्धतीने आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. घेतलं मला मिसिंग काय वाटतं, एक तर प्लग पाना मिसिंग आहे. ते मागच्या वेळेसचा माझा कुठे गेला काय माहिती. प्लग पाना, त्यानंतर ना हे कोलगेट वगैरे मिसिंग आहे. अशा पद्धतीने छोटे मोठेच मिसिंग आहे, जास्त काही नाही आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यातनं व्हिडिओ पाहताय ते पण कमेंट करून सांगा. चला बाय बाय, धन्यवाद पाहिल्याबद्दल. आणि इथनं पुढचे ब्लॉग नाही आपले संपूर्ण भारत 12 ज्योतिर्लिंगच्या सिरीजचे ब्लॉग येणार आहेत. तर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो सपोर्ट दाखवा. तुम्ही थोडा सपोर्ट दाखवला तरच आपल्याला फिरायला अजून उत्साह येणार आहे. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. मित्रांनो तर फायनली सगळी बॅग पॅकिंग झालेली पाहू शकताय. हा एक टेंट आहे, ही एक आपली सामानाची बॅग आहे, त्यात आपले कपडे वगैरे. मित्रांनो तर मागं तुम्ही जी बॅग पॅकिंगचा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एक गोष्ट मिसिंग होती. एक होतं इंजिन ऑइल. एक्स्ट्रा इंजिन ऑइल पाहिजे तुमच्याकडं आणि एक पक्कड पाहिजे. जिथं कुठं तुमचं इंजिन ऑइल कमी होईल ते टॉप अप करण्यासाठी पक्कड आणि इंजिन ऑइल पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडं हे पण पाहिजे, आपलं काय म्हणतात त्याला, चेन लूब. म्हणजे हे चेन स्प्रे आहे. जर तुमच्या जर जिथं चेनला ही वाटलं, चेन कोरडी झाली वाटलं तर चेन स्प्रे करू शकतो. शक्यतो तुम्ही फिटरकडून ऑइल पण करू शकता, पण तुमची मोठी गाडी असेल तर चेन स्प्रे पण गरजेचं आहे. एवढं सामान ॲड करायचं, बाकी काही नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. यातलं पण काय काय मिसिंग आहे ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगाल, जे जे मी घेईल ती. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.